आव्हानात्मक चित्र होतं. मात्र या सगळ्यावर सध्या लोकसभेच्या मतदान जे या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा होतं ते आता विधानसभेला कायम ठेवण्यात भाजपला यश येऊ शकतं असं चित्र दिसतं. अगदी बरोबर. मुस्लिम मतदाराकडे भाजप जास्त गेली नाही, पण दलित आणि ओबीसी फॅक्टर खूप महत्त्वाचं होतं. दुष्यंत गौतम सारखा एक चेहरा त्यांनी इथे उभा केला आणि त्याला म्हणजे दुष्यंत गौतम समजा भाजपचे नंबर झाले, दुष्यंत गौतम हे मुख्यमंत्री पदाचे दावेदारही होऊ शकतात आणि तशा प्रकारचं प्रोजेक्शनही केलं. भाजपनं स्ट्रॅटेजिकली म्हणजे याआधी आपण पाहिले की जेव्हा जेव्हा भाजपनं एक चेहरा दिला, किरण बेदीचा चेहरा दिला, हर्षवर्धनचा चेहरा दिला, त्यावेळेला भाजपला नुकसान झालं. म्हणून भाजपनं यावेळेला 3-4 मोठे चेहरे दिले किंवा एक लोकांमध्ये ही बाब सोडली, माहिती दिली की आपण जर निवडून आलो तर एक दलित मुख्यमंत्री होऊ शकतो. तर दुष्यंत गौतमच्या नावाचं प्रोजेक्शन आधीपासून सुरू होतं. तर त्यानं दलित वोटर्सला अपीस करण्यात त्यांना यश मिळालं, समजा आता तसे निकाल आले तर. दुसरं जे एनडीए मधले दलित पक्ष मतदारांना सोबत नेणारा पक्ष आहे, म्हणजे आठवले गट इतर पक्ष जे आहेत त्याचे नेतेही इथे उतरवले होते. आणि भाजपचा सर्वात मोठं फॅक्टर होतं की त्यांनी स्ट्रॅटेजिकली यावेळेस निवडणूक लढली. प्रत्येक खासदाराला काम दिलं, प्रत्येक मंत्र्यांना काम दिलं, 2-2 विधानसभेचे पॉकेट्स त्यांना दिले आणि सगळ्यांना एक डॉकेट दिलं गेलं होतं. त्या डॉकेटमध्ये सगळ्यांना माहिती दिली गेली होती की कोणाला कसं टॅप करायचं आहे, कोणाला संपर्क करायचा आहे आणि कसं पुढे जायचं आहे. म्हणून जी मायक्रो मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग होती, स्वतः अमित शहा, JP नड्डा यांनी बैठका घेतल्या, त्याचा फायदा इथं होताना दिसलाय. दुसरी गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी फक्त रेवडी म्हणजे जे फ्रीबीज त्यांनी वाटले, पाणी, वीज, त्याच्या पलीकडे त्यांनी कोणता विचारच केला नाही. आणि त्यांना असा विश्वास होता की ज्या ज्या लोकांना आपल्या स्कीम्सचा लाभ मिळतोय ते आपले मतदार आहेत आणि ते आपल्याला मतदान करतील. पण फ्रीबीजच्या पुढे देखील स्वतःला अपग्रेड करण्याचा एक विषय आपनं सोडून दिला आणि त्याला एनकॅश केलं भाजपनं, त्याला एनकॅश केलं काँग्रेसनं. यामुळं बरेच गोष्टी आहेत, म्हणजे कम्प्लेसेन्सी आली. आपला वाटलं की आपला वोटर आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, म्हणजे रिक्षावाला ते लोअर मिडल क्लास ग्रुप हे सगळे आपले आहेत आणि ते पुन्हा निवडून देतील. पण भाजपनं तिथं देखील पेनिट्रेट केलं. आताचा आकडा जर पाहिला तर 10, 22 आणि 1 झालेला आहे, म्हणजे जवळपास 33 जागांचे कल आलेले आहेत आणि 22 म्हणजे समजा असेच कल राहिले तर मला वाटतं भाजप 50-60च्या पुढे जाईल. आणि हेच आपण म्हणतोय की कोणताही पक्ष येईल ते क्लीन स्वीप करून येईल आणि सध्या तरी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीमध्ये भाजप क्लीन स्वीपच्या दिशेला जाताना दिसते आणि ह्या गोष्टी आहेत. आता माहिती अशी मिळते की पोस्टल बॅलेटमध्ये खूप पुढे भाजप निघते. आता रमेश बिदुडी पुढे आहेत, जे या भाजपचा एक मोठा चेहरा आहे, आतिशी विरुद्ध त्यांना उभं केलेलं आहे. म्हणून भाजपनं मोठे चेहरे देखील इथे उतरवले. तरुण चुग सारखा एक चेहरा उतरवला, दुष्यंत गौतम होते, रमेश बदुडी होते, असे चेहरे दिले जे लोकांमध्ये जाऊन लोकांना आपल्यासोबत करण्यात यश मिळतं. आता 11-25-1 असा अपडेट आलेला आहे. भाजप 25 जागांवरती लढत घेत त्यांनी जे आहे पुढे गेलेलं आहे. म्हणजे 11 जागा फक्त राहिल्या आहेत मेजॉरिटीचं अंक गाठण्यासाठी. आणि ज्या प्रकारे पुढे चालली आहे भाजप, तर मला वाटतं भाजप अशाच प्रकारे EVM मध्ये देखील परफॉर्म करेल आणि काँग्रेसचं परफॉर्मन्स खूप महत्त्वाचं आहे. काँग्रेस किती वोट शेअर घेतं आपचं किंवा कशा प्रकारचं वोट शेअर त्यांना मिळतं, कारण काँग्रेसनं दलित, ओबीसी, मुस्लिम फॅक्टरचा इथं प्रभावपूर्ण पद्धतीनं त्यांच्यापर्यंत ते पोचले होते. म्हणून तो वोट बँक शिफ्ट झाला आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. तर समजा तो वोट बँक शिफ्ट झाला आणि तिथं भाजपला फायदा होतो, भाजपचा वोटर त्यांच्यासोबत इंटॅक्ट राहिला, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास वोटर मोठ्या प्रमाणात बाहेर आला, त्यांनी भाजपला मतदान केलं असेल असं चित्र आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की भाजप पोस्टल बॅलेटमध्ये देखील पुढे जात आहे. हे पोस्टल बॅलेट आहेत, मला वाटतं आता 10-15 मिनिटांना 8:30च्या वेळेला EVMची मतमोजणी सुरू होईल आणि EVM मध्ये देखील असेच ट्रेंड राहतील असं बोललं जात आहे. आणि जे एक्झिट पोल्सचे आकडे सांगत होते तशाच प्रकारे भाजप इथं सत्ता काबीज करण्याच्या जवळ जाताना दिसतंय. निश्चितपणे एक्झिट पोल्सच्या दिशेने सध्याचे ट्रेंड जाताना दिसत आहेत असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. 70 पैकी 38 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत. यामध्ये आप 11 ठिकाणी, भाजप तब्बल 26 ठिकाणी, तर काँग्रेसनी एका ठिकाणी आघाडी घेतलेली आहे.
आपचे 3 प्रमुख नेते अजूनही गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून अजूनही पिछाडीवर आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी हे तिघही प्रमुख नेते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. आणि एकूण भाजपनं 26 जागांवर तर आपनं 11 जागांवर आघाडी घेतलेली आहे. पहिल्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कलांमध्ये बहुमतापासून भाजप केवळ 10 जागा दूर आहे. सध्याचे हे अगदी प्राथमिक कल आहेत, हे आपण स्पष्ट केलं पाहिजे. पोस्टल बॅलेटचे हे कल आहेत. ईव्हीएमच्या मतमोजणीला थोड्या वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतमोजणीमध्ये आपचे अनेक मोठे चेहरे सध्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. आपचे जे एस्टॅब्लिश्ड चेहरे आहेत ते तर पिछाडीवर आहेतच, मात्र आपनी नव्याने उतरवलेले काहीतरी चमत्कार घडेल अशा अपेक्षेने उतरवलेले नवीन चेहरे सुद्धा सध्या पहिल्या कलांमध्ये